हरे रूप कीर्तनामधून अनुभव आला पाहिजे बाबा. काय आला पाहिजे? आजकाल काय झाले, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन झाले. मी सांगत असतो मी, कीर्तन हे काय झाले, मनोरंजनाचं साधन झाले. पण कीर्तनाच्या व्यासपीठावरून महाराजांनी काही नियम सांगितलेले. सगुण चरित्रे पवन पवित्रे सादर वर्णावी. सगुण चरित्रे पवन पवित्रे सादर वर्णावी. सज्जन वृंदे मनोभावी आदि वंदावी. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत महात्मांनी तुम्हाला आम्हाला काय करून दिलेले, या गादीवर नेम घालून दिलेले बाबा. संतांचं महत्व, संतांच्या नामचिंतनाच्या व्यतिरिक्त या गादीवर काय झालं नाही पाहिजे, विचार नाही झाला पाहिजे. हे संतांनी तुम्हाला आम्हाला सांगून दिलं. पण आजकाल बाबा पाहायला वेगळंच पाहायला दिसतं बाबा. तर बरेच जणांना अनुभव येतात. मी हे सांगण्यात काही, मी वेगळं सांगतोय असं काही नाही. बऱ्याच ठिकाणी ऐकायला भेटतं आपल्याला. सप्तशीला मीटिंग बसली ना, वेगवेगळे विषय मिळतात. आम्हाला गायनाचार्य हवा, आम्हाला भागवताचार्य हवा. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला आम्हाला काय झालेले ते वळण पडलेले. पडिले वळण इंद्रिय असतात. ते आपल्या सर्वांना का, ते कशामुळे होतं? कारण व्यासपीठावरून जे सांगणारे आहेत ना, खरं मार्गदर्शन करणारे कमी झाले बघा. साधू संत सांगतात बाबा, बसलेले धुतले तांदळासारखे. पण या व्यासपीठावरून जे प्रबोधन करतात ना, ते काय गैरहजर. पण होतं काय, आता या गोष्टीत आपल्याला घालवायचं नाही का, आपण पुढे मिळाल्या